दिलं नाही तर तुम्हाला सत्तेतून खाली उतरल्याशिवाय धनगर समाज गप्प बसणार नाही। संभाजीनगरवरून आचारसंहितेला शेवटचे 4 दिवस बाकी आहेत। महाराष्ट्रातील तमाम धनगर समाज गावात असेल, तालुक्यात असेल, जिल्ह्यात असेल, त्या ठिकाणी जे जे शक्य असेल ते आंदोलन त्याकडे पुढच्या 4 दिवसात उभा करावं आणि या सरकारवरती प्रचंड दडपण जे आहे ते आणावं आणि ते आणलं तरच सरकारवरती दबाव निर्माण होईल आणि आपला आरक्षण GRचा जो आहे तो मार्ग मोकळा होईल। शेवटच्या 4 दिवसामध्ये बहुतेक दररोज कॅबिनेटचं होई शक्यता आहे। उद्या पण कॅबिनेट आहे। कुठल्याही कॅबिनेटमध्ये आपला प्रस्ताव जो आहे प्रस्ताव जाऊन त्या ठिकाणी GR निघू शकेल अशी आम्हाला अपेक्षा आहे। नक्की सांगा बघता तुम्ही कळंबोली म्हणताय की मुंबई? बघा, कळंबोली हे महाराष्ट्रातील म्हणजे मुंबई शहरामधील धनगर समाजाचे एक मोठं हे आहे, मोठी वसाहत आहे। या ठिकाणी 10,000 धनगर समाज बांधव या ठिकाणी वसाहतीला आहे, कोण कामाला आहे, कष्टकरी आहेत, कोण भरायला आली सगळी मंडळी आमची आता या ठिकाणी एकत्रित झालेली आहेत। त्यामुळं हे नाक दाबायचं असेल तर कळंबोलीतल्या सगळ्या धनगर समाज जर रस्त्यावर उतरला तर हे मुंबईचं नाक जे आहे ते मुंबईचं नाक दाबायचं काम हे कळंबोलीतले आमचे धनगरांची पोर आणि धनगर माता भगिनी मिळून केल्याशिवाय राहणार नाहीत। 100% रस्त्यावर सुद्धा आम्ही उतरल्याशिवाय राहणार नाही आम्ही।